नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नगर परिषद, नगरपंचायत याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद, त्यानंतर महापालिका अशा निवडणुका होणार आहेत. गावोगावी कार्यकर्ते आता उत्साहामध्ये आहेत. जे उमेदवार आहेत ते उमेदवार आता पैसा खर्च करून आपल्या प्रचाराला त्यांनी सुरुवातही केलेली आहे. अशी सगळी स्थिती असताना या सगळ्या निवडणुका होतील का नाही होतील अशी एक टांगती तलवार किंवा अशी एक स्थिती ही तयार झालेली आहे. आणि त्यासाठी उद्याच्या म्हणजे 25 नोव्हेंबर या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 25 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्या संदर्भातला अंतिम सुनावणी ही उद्या होणार आहे. अशी टांगती तलवार किंवा निवडणुका होतील किंवा नाही होतील अशी स्थिती का आलेली आहे तर माझ्या मते विकास गवळी आणि वाघ असे जे दोघं जण आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये याचिका दाखल केलेली आहे की जवळपास राज्यामध्ये 679 जागांसाठी निवडणुका होत आहेत. मग त्याच्यामध्ये महापालिका आल्या, जिल्हा परिषदा आल्या, नगरपंचायत, नगरपालिका सगळंच आलं. अशा एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत 679. त्यातल्या 159 जागेंवर जे आरक्षण आहे या आरक्षणाने आपली मर्यादा ही 50% पेक्षा अधिकची ओलांडलेली आहे. आणि खरं तर नियमानुसार किंवा संविधानानुसार अशा पद्धतीने तुम्हाला 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नाही आणि म्हणून या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये देण्यात आली आहे. आता जसं मी म्हटलं की या 159 जागांवर जे काही आरक्षणाची मर्यादा 50%ची ओलांडण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अक्षरशः गंमत वाटेल की काही ठिकाणी 100% आरक्षण आहे, काही ठिकाणी 90% आहे, काही ठिकाणी 75% आहे, काही ठिकाणी 60% आहे. अशा पद्धतीने आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेलेली आहे. आणि त्यामुळे या बाबतीमध्ये या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. फक्त या दोघांना जवळपास 26 याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये आहेत. याच्यावर आतापर्यंत 2 ते 3 वेळेला सुनावणी झालेली आहे. पहिल्या सुनावणीच्या वेळी जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जेव्हा झाली तेव्हा जस्टिस सूर्यकांत असं म्हणाले की निवडणूक आयोगाने ही चूक केलेली आहे तेव्हा निवडणूक आयोगच ही दुरुस्त करेल अशा पद्धतीची ज्याला उद्वेगाने सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला फटकारलेला आहे आणि त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की 50% पेक्षा जास्त तुम्ही आरक्षण कसं देऊ शकता. या बाबतीमध्ये 4 दिवसापूर्वी सुद्धा सुनावणी होणार होती पण ती काही कारणांमुळे झाली नाही. पण ती सुनावणी आता अंतिम सुनावणी ही उद्या होणार आहे. आता यातला एक मुद्दा असा आहे की जी पहिली सुनावणी झालेली होती ती जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर झालेली होती. आता सूर्यकांत जे आहेत त्यांनी आता सरन्यायाधीश पदाची सूत्र ही आजच हाती घेतलेली आहेत. म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई हे रिटायर्ड झाले. आता त्यानंतर त्यांच्या जागी सूर्यकांत यांनी सरन्यायाधीश पदाची सगळी सूत्र ही स्वीकारलेली आहेत. त्यामुळे आता पुन्हा ही केस जी येणार ती एका नव्या खंडपीठासमोर येणार. नव्या खंडपीठासमोर आल्यानंतर पुन्हा हा सगळा मुद्दा नव्याने मांडावा लागणार आहे. हा त्यातला एक भाग आहे. अर्थात पहिल्या वेळेला जर का जस्टिस सूर्यकांत यांनी असं म्हटलेलं असेल की या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत या मला माहिती आहेत, पुढे याचा निर्णय देताना त्याबाबतचा विचार करता येईल, असं जर असेल तर कदाचित उद्याच्या सुनावणी ही सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर सुद्धा होऊ शकते. पण आता मुद्दा कळीचा काय आहे तर मी जसं म्हणलं 159 जागांवर आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेतल्या 17 जागा आहेत, पंचायत समितीच्या जवळपास 83 जागा आहेत, नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या 57 जागा आहेत आणि अगदी महापालिकेच्या 2 जागा या सुद्धा ज्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे अशा आहेत. आता काही दिवसांपूर्वीच आपण बघितलं लॉटरी पद्धतीनं आरक्षण हे जाहीर करण्यात आलं, त्याच्यावरचा सुद्धा आपण व्हिडिओ केलेला होता. आणि म्हणून आज आपल्याला नेमका हा सगळा प्रकार काय आहे
आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे म्हणजे नेमकं काय झालंय आणि त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या का जाऊ शकतात हे आपण या व्हिडिओतनं सोप्या शब्दांमधनं सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आज नाही काल परवामध्ये अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये असं सांगितलं की त्यांचे जे वकील आहेत त्यांनी अजित पवारांना असं सांगितलं की कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे महापालिकेच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका या पुढे जाऊ शकतात. आणि मग अजित पवार स्वतःच असं म्हणालेले आहेत की जवळपास 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे अजूनही त्या पुढे जाण्याची शक्यता असू शकते असं त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलं. वस्तुस्थिती हीच आहे. आता जे अजित पवारांनी म्हटलं की 8 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत म्हणजेच काय, तर 2000 काही ठिकाणी 17 नंतर, काही ठिकाणी 19 नंतर, म्हणजे काही ठिकाणी 8 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, काही ठिकाणी 5 वर्ष झालेल्या नाही आहेत, काही ठिकाणी 3 वर्ष झालेल्या नाही आहेत. अशी स्थिती असताना, इतका कालावधी हा निवडणूक आयोगाकडे असताना, सरकारकडे देखील याबाबतचे सगळे तपासण्या करण्याचा अवधी असताना, आज जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या, तारखा पडल्या आणि त्यानंतर आरक्षण जास्त असल्याचा हा घोळ समोर आलेला आहे, म्हणजे एक प्रकारे निवडणूक आयोग या राज्यामध्ये निवडणुका घेत आहे की चेष्टा करत आहे अशी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि याला राज्य सरकार सुद्धा तितकंच जबाबदार आहे. आता नेमकी मेख काय आहे, नेमकी गोची कुठे झालेली आहे ते आपण बघणार आहोत. तुम्हाला आठवत आहे की सुप्रीम कोर्टाने जेव्हा या निवडणुका होत नव्हत्या तेव्हा सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले की 31 जानेवारी 2026 पूर्वी या राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या बाबतीमध्ये बांठिया कमिशनचा जो अहवाल आहे त्यापूर्वीची, त्या आधीची जी स्थिती होती त्यानुसार तुम्ही निवडणुका घेऊ शकता. नेमका गोंधळ झालाय इथेच की सुप्रीम कोर्ट असं म्हणतं बांठिया समितीचा जो अहवाल आहे त्या आधीची जी स्थिती होती त्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या, आरक्षण त्यानुसार तुम्ही देऊ शकता. आता निवडणूक आयोग किती गांभीर्याने खरं तर निवडणुकांकडे बघताय हे आता या सगळ्या स्थितीवरनं लक्षात येत आहे. कारण तुम्हाला सांगतो, देशामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडत असावी की ज्या राज्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि त्या काहीतरी कारणामुळे, निवडणूक आयोगाच्या बेफिकिरीमुळे, अनागोंदी कारभारामुळे किंवा दुर्लक्षपणाच्या भावनेतून या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, अशी ही पहिलीच घटना असावी. आता जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याच्या बरोबर उलट निवडणूक आयोगाने केलं. निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीच्या आरक्षणाची मांडणी केली, राज्य सरकारनेही या बाबतीमध्ये कोणतंही भूमिका घेतली नाही किंवा निवडणूक आयोगाने सुद्धा राज्य सरकारला अशा पद्धतीने काही निदर्शनास आणूनही दिलं नाही. आता गोष्ट खूप सोपी आहे. आपल्याकडे आरक्षण म्हणजे एकतर ओबीसी आहे, SC आहे, ST आहे. आता SC आणि ST म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, हे जे 2 आरक्षण आहेत, ही आपली घटना ज्या दिवशीपासून या देशामध्ये लागू झाली तेव्हापासून ST आणि SC हे आरक्षण लागू झालेलं आहे. SC आणि ST या 2 ज्या समूह आहेत त्यांना निवडणुकीमध्ये, मग ती लोकसभेची असू देत, विधानसभेची असू देत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असू देत, त्यांना ते आरक्षण त्यांना मिळतंच. हे आपल्या घटनेमध्ये आहे. आता ओबीसीचं जे आरक्षण आहे हे ओबीसीचं आरक्षण नंतर खूप कालावधीनंतर आलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये म्हणजे या आरक्षणाचा टक्का किती असावा या बाबतीमध्ये खूप चर्वाचरण झालं, खूप वाद झाले. त्यासाठी बांठिया कमिशन जे आहे, एक समितीचं गठन करण्यात आलं. या समितीने जो अहवाल दिला त्यानुसार 27% ओबीसी आरक्षण आहे. मग ओबीसी मध्ये जितके काही समाज येतात या सगळ्या समाजांचं मिळून एक 27% आरक्षण त्याच्यामध्ये येतं. परंतु सगळ्यात
महत्वाचं काय आहे तर बांठिया समितीचा जो अहवाल आहे तो अजूनपर्यंत ना कुठल्याही सरकारने स्वीकारलेला आहे किंवा तो सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे. अजून तो अहवाल तसाच आहे, त्याच्यावर कोणताही मान्यता नाही आहे. फक्त बांठिया कमिशन काय म्हणतं की 27%, मग त्याच्यामध्ये त्यांनी ट्रिपल टेस्ट आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. याच्यामध्ये 27% आरक्षणास पात्र असणारी हे ओबीसी मध्ये येणारे घटक आहेत. आता जो काही या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, जसं मी म्हटलं की 159 जागांवर ओबीसी 27% प्रमाणे ओबीसींचं आरक्षण पडलं आणि त्यानंतर आता एससी आणि एसटी यांचं जे आरक्षण असतं हे आरक्षण त्या विभागातल्या लोकसंख्येच्या नुसार ते आरक्षण दिलं जातं. त्याला कोणत्याही टक्क्यांची मर्यादा नसते. आता इथेच गोंधळ झालेला आहे. खरं तर निवडणूक आयोगाच्या हे लक्षात यायला पाहिजे होतं की काही विभागांमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढतीये, परंतु निवडणूक आयोग याकडे निवडणुकांकडे किती गांभीर्याने बघताय हे आपल्याला अनेक उदाहरणांवरून लक्षात आलेलं आहे. मग मतदार यादीतले घोळ असू देत, मतचोरीचे प्रकार असू देत किंवा दुबार मतदारांची संख्या वाढलेली असू देत, हे जे सगळे प्रकार आता हळूहळू समोर येत आहेत त्यातला हा मोठा प्रकार म्हणजे अक्षरशः निवडणूक आयोग निवडणुकांच्या बाबतीमध्ये चेष्टा करतंय का किंवा खूप चेष्टेतनं या सगळ्या प्रक्रियेकडे बघताय का असा प्रश्न उद्भवावा अशी स्थिती आलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला असं निदर्शनास येत आहे की ओबीसींना जर 27% आरक्षण दिलं तर एससी आणि एसटी यांची ही संख्या लोकसंख्येनुसार वाढतीये आणि तिथलं आरक्षण हे 50%च्या मर्यादेच्या पलीकडे जात आहे. जसं मी म्हटलं की ते काही ठिकाणी तर 100% पोचलंय, काही ठिकाणी 90%ही पोचलाय. आणि खरं तर हे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं, राज्य सरकारच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं, पण तसं घडलेलं नाही. कालावधी आमच्याकडे नाही हे कारण निवडणूक आयोग खरं तर सांगू शकत नाही, कारण भरपूर कालावधी निवडणूक आयोगाकडे होता. परंतु आज अशी स्थिती झालेली आहे की या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आता या निवडणुका होतील किंवा नाही होतील अशी स्थिती आहे. कारण आता उद्या या प्रकरणाची सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे. आता काय होऊ शकतं, एकीकडे तर उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, ठिकठिकाणी प्रचार सभा होत आहेत आणि इतके वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर होत नव्हत्या आणि आता जर त्या पुन्हा लांबल्या तर त्या काही 1-2 आठवड्यासाठी लांबणार नाहीत, कारण ही पुन्हा सगळी प्रक्रिया करायला कमीत कमी 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, कदाचित त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे या निवडणुका जर पुढे गेल्या तर 6-8 महिन्यांनी त्या पुढे जातील आणि हीच राज्य सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आतापर्यंत तुम्ही 8-8 वर्ष, 5-5 वर्ष, 3-3 वर्ष निवडणुका घेतलेल्या नाहीत आणि या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या पुढे ढकलल्या जात आहेत. हे निवडणूक आयोगासाठी सुद्धा आणि राज्य सरकारसाठी सुद्धा लाजिरवाणी गोष्ट आहे. आता काही जण असंही म्हणतायत की ज्या जागांवर आरक्षणाची मर्यादा जास्त आहे त्या 159 जागांच्या त्या जागा सोडून इतर जागांवर निवडणुका घेता येऊ शकतात, कायद्याने त्याला काही अडचण येणार नाही. कायद्याने अडचण आल्या नाहीत हे जरी मान्य असलं तरी मग 159 जागांच्या बाबतीतलं काय, त्यांच्या निवडणुका कधी होतील या प्रश्नांची उत्तरं मात्र ही अनुत्तरितच राहतात. त्यामुळे उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या अंतिम सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय की या निवडणुका होतील का पुढे ढकलल्या जातील आणि नेमकं काय होईल. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की आज राज्यामध्ये तर सगळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल तयार झालेला आहे. असं असताना आज प्रत्येक उमेदवारावर तो तर खर्च करून बसलेला आहे आपले काही पैसे आपल्या प्रचारावर, त्याचप्रमाणे कार्यकर्ता जो आहे तो 5-5 वर्ष, 8-8 वर्ष याच प्रतीक्षेत राहिला की आपल्याला या निमित्ताने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संधी मिळणार आहे. आता या सगळ्यावर पाणी पडतंय की काय होतंय हेच बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल
मी जे याच्यामध्ये तुम्हाला विश्लेषण किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला असेल, जो सोप्या भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, तो जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.